हाय. आपण जे भेटत आलेलो आहोत तर आज पुन्हा आपण नव्याने भेटतो आहोत. आजची आपली माहेरवाशीण जी आहे ती व्यवसायामधली आहे, त्यामुळं मीट द फ्लीट ऑफ वुमन एंटरप्रेनर्स हे जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला आजची जी पाहुणी पाहुणी म्हणण्यापेक्षा माहेरवाशीणच म्हणूयात आपण तिला, तर ती जी भेटली आहे मला, ती इतके छान तिने काय काय व्यवसाय सुरुवात केलेली आहे, जिचा जन्म पुण्याचा, नंतरचं लग्नानंतर शिक्षण लग्न सगळं मुंबईला, मग परत पुण्यामध्ये, आणि पुणे मुंबई पुणे असा तिचा जो प्रवास आहे. आता ती पुण्यामध्ये आहे, पुण्यातनं तिने एक व्यवसाय सुरू केलेला आहे. या अनेक गोष्टींचा जो एक समन्वय तिने साधला आहे तो फार छान आहे. म्हणून आजच्या पाहुणीला आपण भेटूयात. ती आहे गौरी पंडित. हाय गौरी, वेलकम टू द फ्लीट ऑफ वुमन एंटरप्रेनर्स. आमचा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये आम्हाला खूप छान छान अशा महिलांना बोलवायचंय. आम्ही त्यांना माहेरवाशीणच म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्ही करत असलेला जो व्यवसाय असेल, नोकरी असेल, काही हॉबीज असतील, तर ह्या सगळ्या खूप छान आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर ही माझी मैत्रीण गौरी पंडित. गौरी दोघी आम्ही सेम आहोत. अनेक वर्षापूर्वी आमची ओळख झाली होती आणि तेव्हापासून जी एक, जरी आम्ही रोजच्या कॉन्टॅक्टमध्ये नसलो तरी मला वाटतं आपण खूप छान कनेक्टेड राहिलो. हो. वेलकम टू विवियाना डिजिटल. आणि तुझ्या प्रवासाबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊयात. मुळामध्ये मगाशी मी जसं बोलले की तुझं बालपण हे पुण्यात गेलं, मग तू मुंबईत शिफ्ट झाली, तर हा थोडा प्रवास उलगडून दाखवतेस का? थँक्यू सो मच मॅडम, मला आज इथे तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि माहेरवाशीण हा शब्द मला खूप जवळचा आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटली आहे तेव्हा तेव्हा मला माहेरी आल्यासारखंच वाटलेलं आहे. जसं तुम्ही मला आता विचारलं की पुणे मुंबई पुणे हा माझा प्रवास आहे, तर मी जन्माने पुणेकरच आहे. माझा जन्म पुण्यातला, माझं आजोळही पुण्यातलंच, आणि शिक्षण माझं सगळं झालेलं आहे ते मालाडमध्ये झालेलं आहे, मुंबईला. माझे वडील बँकेमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही मुंबईमध्ये राहत होतो. आणि माझं साधारण एक कॉलेजचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 12वी नंतर मी पुण्याला शिफ्ट झाले, कारण वडिलांची ट्रान्सफर झाली त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग पुण्यातच होते. 2013 साली लग्न करून मी पुन्हा नवी मुंबईकर झाले आणि मी ऐरोली इथे माझं सासर आहे. त्यामुळे गेली 13 वर्ष ऐरोलीमध्ये राहिले. पण आता माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि अर्थात आई वडिलांकडे देखील बघायला थोडं काहीतरी लागतं सपोर्ट, म्हणून मी पुन्हा पुण्याला शिफ्ट झालेली आहे. तू जसं सांगितलंस, आपण ज्या गप्पा मारत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुला संस्कृतची खूप आवड आहे. हो. आणि मुंबईत असताना तू त्याचा वापर केलास. म्हणजे तो काय प्रवास होता तुझा? मला खूप जिव्हाळ्याचा विषय आहे संस्कृत. शाळेमध्ये असल्यापासून संस्कृतची आवड निर्माण झाली होती. माझ्या शाळेच्या शिक्षिका पद्मजा नेने म्हणून होत्या, त्यांनी मला त्याच्यासाठी प्रोत्साहन पण दिलं. त्याचप्रमाणे मी जिथे क्लासला जायचे तिथल्या परांजपे आजी, आम्ही त्यांना आजी म्हणायचो, तर आईने फक्त सकाळी लवकर उठावं म्हणून लावलेला क्लास, आणि त्या क्लासमध्ये शिकवून मला ती जी त्याच्यामध्ये जे प्रभुत्व प्राप्त झालं त्याचा मला आता रोजगार म्हणून किंवा आपण म्हणतो की शिकवण्याची आवड संधी मिळत गेली. आणि जसं 12वी झाले मी, 12वी नंतर माझ्याच काही ओळखीचे क्लासेसमध्ये मी जात होते, त्याच मॅडमनी मला तिथे शिकण्याची संधी दिली. असे छोटे छोटे क्लास करत करत मी संस्कृतमध्ये IAS जो आहे दादरला, तिथे तरंगिणी खोत म्हणून आहे, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं यामध्ये. आणि तो कोर्स करत करत मी पुढे पुढे जात गेले. आणि जेव्हा मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो त्यावेळेला मी चाटे क्लासेस वगैरे अशा मोठ्या संस्थांमध्ये सुद्धा मी शिकवलेलं आहे. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्यावेळेला विमाननगर, वडगाव शहरी या विभागामध्ये क्लासेस नव्हते, पण संस्कृत या विषयाला तिथे मला कुठेतरी एक प्रभुत्वाचं प्रथम स्थान द्यायची संधी मिळाली. आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे अजूनही माझे विद्यार्थी मला भेटले की तो विषय नक्कीच काढतात. आणि संस्कृत अजूनही पुढे मी UGCचे काही प्रोग्राम्स केले, पण ते करता करता माझा स्वभाव गप्पिष्ट आणि थोडंसं काहीतरी वेगळं करायचं चॅलेंजिंग, त्यामुळे मी कॉर्पोरेट वर्ल्ड कडे सुद्धा वळले. मग शनिवार रविवार संस्कृत शिकवत असताना मी सोमवार ते शुक्रवार कॉर्पोरेट मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मग कुठलंही क्षेत्र असं नाहीये की जिथे मी काम केलेलं नाहीये. म्हणजे ब्लू डार्ट सारख्या मोठ्या कुरिअर कंपनीपासून छोट्या छोट्या मार्केटिंग कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच माझा जो वक्तृत्व हा जो एक विषय आहे त्याला तिथे मला खूप वाव मिळाला असं मी म्हणू शकते. व्हेरी गुड. तू आता संस्कृतच्या क्लासेसचं सांगितलंस, पण मला असं वाटतं तू संस्कृत शिकवता शिकवता आता ट्युशन्स पण घेतेस. आणि मी म्हणेन की कोविडमध्ये ब्लेसिंग इन डिस्गाईज की ऑनलाईन एक्सेप्टन्स आला. त्यामुळे मला नाही वाटत की तू आता मुंबईतनं पुण्यात आली, पुण्यातनं मुंबईत गेली किंवा कुठेही गेलीस तरी तुला ऑनलाईन क्लासेस तुझं चालूच असणार आहेत. तर त्याबद्दल थोडंसं जरा सांग. नक्कीच, इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्याच्या मागे सुद्धा. लॉकडाऊन मध्ये मी एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेले, पण आईकडे मी
बाय लक और म्हणू शकतो आपण त्याला, की मी 3 महिने अडकले. बरं. त्यावेळेला काहीतरी करायचं म्हणून ऑनलाईन शिकवण्याची मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि व्याकरण हा माझा फोर्टे असल्यामुळे मला ओळखीतनं आणि डेमो क्लासेस मधनं ऍडमिशन्स मिळत गेल्या. आणि मग मी ठरवलं की ऑनलाईन सुद्धा आपण हे संस्कृत सुरू क्लासेस करायचं. घ्यायचे. बरं. पुन्हा बॅक टू ऐरोली जेव्हा गेले तेव्हा तर माझे बाकीचे क्लासेस आपले ऑफलाईन चालूच होते, पण अजूनही मी ऑनलाईन क्लासेस घेते. माझ्याकडे मुंबई पुणे 6वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी आहेत. बरं. सीबीएसई एसएससी बोर्ड दोन्हीला मी शिकवते. बरं. आणि आणि कुठले विषय म्हणजे मी संस्कृत फक्त सध्या संस्कृतच घेते, संस्कृत शिकवते? कारण त्याची मुलांना गरजही असते आणि हो. त्याच्यामध्ये जसं मी म्हटल्याप्रमाणे व्याकरण सोप्या पद्धतीने आणि त्यांना जसं समजेल अशा ट्रिक्स घेऊन शिकवणं हा माझा हातखंडा आहे, तो माझा युएसपी आहे. आणि हे करता करताच म्हणजे ऑनलाईन क्लासेस आता पूर्णपणे चालू आहेतच माझे. मुलांच्या सोयीनुसार, त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांच्या काय म्हणू शकतो की कलानुसार थोडंसं शिकवणं, बरोबर. हे आपल्याला खूप फायद्याचं ठरतं, Very असं मला good. अनुभव आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. संस्कृतमध्ये तू आता शिकवतेस म्हणलीस, हो. तर हे शिक्षण देत असतानाच तू जशी आता पुण्यामध्ये शिफ्ट झाली, मला वाटतं तुला पुण्यात येऊन एक 4-5 महिने झाले हो, असतील. 4 महिने. पण मी जेव्हापासून तुला आता भेटतीये बघतीये, हो. तर तू इतकी धडपडी मुलगी आहेस की नवीन नवीन काहीतरी व्यवसाय तुला करायचा असं एक डोक्यामध्ये खूप होतं. आणि तू नेहमी मला जेव्हा भेटतेस ना, तेव्हा मला एक इतकी अशी उत्स्फूर्त असं तू त्याच्यातनं काहीतरी रिसर्च करून बोललेली असतेस. काहीतरी सांगितलेलं असतं की मी हे करणार आहे, मला हे छान वाटतंय, हे नॅचरल आहे, आणि इतकं छान सगळं करतेय. तर नवीन व्यवसाय जो तू चालू केलाय त्याच्याबद्दल नक्की सांगा मला. मला खूप छान वाटतं तुमच्याकडनं असं कौतुक ऐकायला. आणि नवीन व्यवसाय म्हणजे माझं स्वतःचं असं आहे की मला क्वालिटी प्रोडक्ट्स किंवा क्वालिटी सर्व्हिस याच्यावरती माझा खूप फोकस असतो. बरोबर. म्हणजे जेव्हा मी शिकवते तेव्हा आपण आपल्याकडे जेवढं आहे तेवढं बेस्ट आपण लोकांना द्यावं. आणि माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा मी थोडंसं स्वतःच कौतुक करते की ख्याती आहे की माझ्याकडे काही गिफ्टिंग किंवा काही आयडियाज असतात त्या माझ्या युनिक असतात. मग मी असा विचार केला पुण्यात आल्यानंतर की मला घरही बघायचंय, मुलीकडेही बघायचंय, आणि ते घरात बसून मला काय करता येईल. आणि अर्थात माझा जनसंपर्क खूप मोठा असल्यामुळे प्रत्येक वेळेला माझ्याकडे बघून किंवा माझ्याकडनं लोकांना अपेक्षा असायच्या. त्यामुळे मी आता एक नवीनच बेस्ट बाय विथ गौरी या टायटल खाली मी एक मार्केटिंग युनिट तयार केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल, की ज्याच्यामध्ये मी असे काही प्रोडक्ट्स ठेवते की जे बेस्ट इन देअर क्वालिटी. मग ते सर्व्हिस असो किंवा कुठलाही प्रॉडक्ट असो, त्याची 200 काय 500% गॅरंटी असते माझ्याकडनं. आणि अर्थात मैत्रिणींमध्ये ख्याती असल्यामुळे माझा जनसंपर्कही तेवढा आहे, त्यामुळे लोकांकडनं मला खूप छान त्याला प्रतिसाद आलेला आहे. मी फक्त आता 2च महिने झाले सुरू करून, साधारण एक ऑगस्टमध्ये मी सुरू केला, आता ऑक्टोबर चालू झालेला आहे. तर मला त्याच्या अंडर, त्या टायटलच्या अंडर जे काही माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत, एक तर ते प्रोडक्ट इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. दुसरं म्हणजे जे त्या संदर्भात जरी असेल तरी त्याला मल्टिपल चॉईसेस आहेत, पण जे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला 200% बेस्टच मिळणार. म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे बेस्ट बाय विथ गौरी. आणि खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. आणि अर्थातच त्याबद्दल मला वर्ड स्प्रेड करायला पण खूप आवडेल. त्यामुळे तू आता हे जे करती आहेस, तर ह्याच्यात आता तू घर सांभाळतीयस, मुलीचं बघतीयस, तुझे मिस्टरही येत असतात विकेंडला, त्यामुळे ह्या सगळ्याची जी कसरत आहे तुझी, ही तू कशी काय मॅनेज करते? मोठा प्रश्न वाटतो, पण त्याचं मॅनेजमेंट केलं तर उत्तर खूप सोपं आहे. घरामधल्या सर्वांनाच बघत आलेली आहे की कसं मॅनेजमेंट करतात. तुमच्यासारख्या काही मैत्रिणी म्हणेन मी की ज्यांना बघून आपल्याला घर सांभाळून सुद्धा आपल्या ध्येय अचीव करता येतं याचा कॉन्फिडन्स मला मिळतो. आणि ते करताना साधारण दिवसाची सुरुवात अशी असते की सकाळची वेळ पूर्णपणे मुलीला थोडंसं घरातली कामं आणि मुलीकडे देऊन दुपारी मुलगी शाळेत गेली की माझे ऑनलाईन क्लासेस जनरली मी ठेवते. आणि संध्याकाळच्या पण काही बॅचेस असतात की मुलगी जेव्हा शाळेतनं घरी आल्यावरती. आणि उरलेला जो वेळ आहे म्हणजे माझे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा जो नवीन केलेलं आहे त्याचे काही रील्स वगैरे बनवण्यासाठी पण माझी मुलगी मला मदत करते. आणि सजेशन्स असतात. आणि मग ऑनलाईन जेवढं आपल्याला जमतंय म्हणजे मोबाईलचा आत्ताच्या काळातला उपयोग हा कसा चांगल्या पद्धतीने करता येईल हे याच्याकडे माझा कल आहे. प्लस मी पुण्यामध्ये आता काही छोटी छोटी एक्झिबिशन्स घ्यायला सुरुवात केली आहे की ज्यांच्या थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे माझ्या घरीच मी हे प्रोडक्ट सगळे ठेवलेले असल्यामुळे लोकांनी माझ्या घरी येऊन सुद्धा व्हिजिट करून ते प्रोडक्ट घेऊ शकतात. प्रोडक्ट ठेवलेले तुझ्याकडं? हाडाची शिक्षिका आहे मी, त्यामुळे अर्थात सर्व दृष्टीने लोकांपर्यंत प्रत्येक विषयाचं प्रोडक्ट गेलं पाहिजे असा माझा अट्टहास होता. तर सर्वात पहिलं म्हणजे वुमेन हेल्थ
बर. याच्यासाठी मी माझ्याकडे कॉटनचे सॅनिटरी पॅड्स ठेवलेले आहेत बर जे अतिशय रिझनेबल रेट्स मध्ये आपल्याला अवेलेबल असतात. बर ज्याच्यामुळे सर्व वयोगटातील मुलींना, नवीन पाळी येणाऱ्या आणि अर्थात ह्याच्याकडे जाणाऱ्या बायकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. बरोबर आहे. दुसरं एक आहे पंडित रंजन ऑइंटमेंट आहे माझ्याकडे, जे बर. मल्टीपर्पज ऑइंटमेंट आहे. बर. कापलं, भाजलं, चिरलं तर त्याला पटकन आपण लावायला किंवा अलर्जी असेल मेडिकल हेल्थची Medical, रिलेटेड yes. आणि हेल्थची आता जसं एक्सटर्नल हेल्थ आपण बघतोच आहोत, तर इंटरनल हेल्थसाठी तुमचंच प्रोडक्ट आहे जे गट्टम पाचक. हो. हे एक अतिशय थोड्या वेळामध्ये माझ्या सर्कलमध्ये प्रसिद्ध झालेलं प्रोडक्ट आहे. बर. त्यामुळे प्रत्येक एक्झिबिशन मध्ये माझ्याकडे ते प्रोडक्ट असतंच असतं. ओके. त्यामुळे जसं इंटरनल आणि एक्सटर्नल हेल्थ क्लिन्झिंग त्याच्यामध्ये झालेलं थोडक्यात. त्यानंतर येतो की जसं मी मगाशी म्हटलं की मैत्रिणींमध्ये माझा चॉईस हा खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे मी काही गिफ्टिंग आयटम्स पण ठेवलेले आहेत. बर. मग मुली, स्त्रिया डोळ्याखाली ठेवल्या तर त्यांच्याकडे माझ्याकडे मेकअप पाउचेस, पर्सेस असे छोटे छोटे बजेट मध्ये असलेले गिफ्टिंग गिफ्ट आहेत. आर्टिकल्स आहेत. बरं, पुरुषांना पण मागे ठेवून चालत नाही आपल्याला, तर त्यांच्यासाठी पण माझ्याकडे काही पाउचेस आहेत किंवा त्यांच्यासाठी व्हाईट मेटलचे आपण काही गिफ्ट देऊ शकतो. बर. काही मंडळी असतात की ज्यांना वास्तुशांत किंवा पूजा, मुंज प्रत्येक वयोगटाला सूट सगळ्यांना मिळेल असं असं. माझ्याकडे माझ्याकडे व्हाईट मेटल मध्ये सुद्धा बरं. छोटे छोटे गिफ्ट आयटम आहेत. बर. प्लस मी खणाचे काही वस्तू आहेत. माझी मैत्रीण आहे ऐरोलीची, ती मला बनवून देते. बर. केळीचं पान, विड्याची पानं, तोरण अशा पद्धतीचे सुद्धा मी खणाचे काही आयटम म्हणजे शक्यतो ते घरगुती बनवलेले आहेत आणि खूप क्वालिटी, अर्थात बेस्ट बाय विथ गौरी. परत तेच म्हणेन मी Right. की त्याच्यासाठी म्हणजे एकच स्टॉप फॉर ऑल द डेपो म्हटलं तरी चालेल. चालेल. चॉईसेसचा डेपो म्हणजे अंडर वन रूफ सगळे प्रोडक्ट Yes. अवेलेबल. प्रत्येक सीझन, फेस्टिवल याच्याप्रमाणे तू व्हरायटी तुझी बदलत राहशील, वाढवत राहशील. येस, आमचं गट्टम पाचक कायम ठेव. नक्कीच. आणि याच्या सोबतीला आता दत्तगुरूंची कृपा म्हणू शकतो आपण. मी आताच याच दसऱ्याला मी नृसिंहवाडीचे काही प्रोडक्ट बर. मी माझ्याकडे लॉन्च केलेले आहेत. बर बर त्याच्यासाठी मी जिथे राहते आता त्या एरियामध्ये तर प्रचंड चांगला प्रतिसाद आलेला आहे. बर. त्यामध्ये 3-4 प्रकारची बासुंदी बासुंदी आहे, आहे. श्रीखंड आहेत, हा. पेढे, कुंदा अरे वा. आणि अर्थात आता गाईचं तूप वगैरे सुद्धा मी आता तिथे लॉन्च करत आहे दिवाळीमध्ये. व्हेरी गुड गुड. एकूण तुझा हा जो प्रवास मी बघितला ह्याच्यात मला लक्षात आलं की गौरी ही व्हर्सटाईल असते. म्हणजे सर्व बाजूंनी सर्व विचार चांगला करून त्याप्रमाणे तू जे हे नवीन नवीन व्यवसायाचं हे दाखवलंयस, ह्या तुझ्या प्रवासातनं मला नक्की असं वाटतं की कुठल्याही गृहिणीला मी काही करत नाही असं वाटायला नकोय. नक्की. छोट्या ह्याच्यातनं प्रवासातनं तू सुरू केलंस आणि 4 महिन्यात मला असं वाटतं तुझं बऱ्यापैकी बस्तान बसवलंस. अर्थात हो. तुझे कष्ट आहे त्याच्या मागे, तुझी व्हिजन आहे, तू ज्या दिशेने तुझा विचार म्हणजे तुला जे करायचं आहे ते करण्यासाठी तू सगळं प्लॅनिंग केलेलं आहेस आणि धडपड करते. आणि मला असं वाटतं कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तू सुरुवात करून नंतर तू वाढवलीस तुझी इन्व्हेस्टमेंट. सो हेही तुझं खूप कौतुक आहे. थँक्यू. तू आज म्हणजे तू इथं आल्यावर जे प्रोत्साहनात्मक जे बोललेली आहेस, जे मला असं वाटतं की आपल्याकडच्या मुलींना सगळ्यांना ह्याचं खूपच छान प्रोत्साहन मिळेल थँक्यू. आणि त्यांना काही ना काहीतरी करायला नक्कीच आपण हे करू, प्रमोट करूयात. नक्कीच. तर थँक्यू व्हेरी मच. आज आपण भेटलो, पुन्हा भेटत राहू. आपल्याकडच्या ज्या काय नवीन नवीन पाहुण्या येणार आहेत, माहेरवाशिणी येणार आहेत, या सगळ्यांकडनं आपल्याला नवीन नवीन काहीतरी माहिती दर एपिसोडला आपल्याला मिळणार आहे. आजची गौरी, तिचा इंटरव्ह्यू घेणारी गौरी, असं आपण खूप वेगळ्या ह्याने सगळ्या लोकांना भेटतोय. तर परत भेटूयात लवकरच पुढच्या पॉडकास्ट.